हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पूर्णता कोचिंग क्लासेस. आज मी तुमच्यासाठी अतिशय मजेदार फनी टंग ट्विस्टर घेऊन आलेला आहे. टंग ट्विस्टर म्हणजे काय पहिलं जाणून घ्या. टंग ट्विस्टर म्हणजे वेगाने आणि स्पष्ट उच्चारात बोलणारी म्हणजे बोलायला लावणारी अशी वाक्य, मजेशीर वाक्य आहेत. तुम्ही बोर्डवर पाहू शकता. आता हे वाक्य कसे वाचायचे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. शी सेल्स बाय द सी शोर. आता ह्याला याच्यामध्ये काय, हे पहिलं पकडायचं. शी सेल्स काय होते, श आणि स चा उच्चार आहे ना, इथं काय होते, गडबड होते. त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि याचा अर्थ पण तुम्हाला सांगतो सर्व वाक्यांचा. पहिल्याचा अर्थ काय, ती विकते. काय विकते? समुद्रकिनारी शंख विकते. ती समुद्रकिनारी शंख विकते. शी सेल्स बाय द सी शोर. नेक्स्ट काय आहे, हाऊ मच वुड. आता हाऊ मच वुड म्हणजे किती लाकूड, बरोबर आहे. वुडचक. आता हे तुम्ही म्हणाल वुडचक काय, वुडचक म्हणजे एक प्राणी आहे. ठीक आहे, जो लाकड फेकणारा म्हणजे लाकडे फेकणारा प्राणी. असा काही प्राणी नाही, एक इमॅजिनरी, एक कल्पना आहे. ठीक आहे. तर वुडचक चक इफ वुडचक कुडचक वुड. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, तो जो प्राणी आहे वुडचक नावाचा है ना, लाकडं फेकतो तो किती लाकडं फेकू शकतो है ना, जास्तीत जास्त किती लाकडं फेकू शकतो, याचा अर्थ आहे ते. त्यानंतर हे प्रश्न झालाय. त्यानंतर आहे थर्ड वन आहे, पीटर पायपर पिक्ड पिक्कड पेपर्स. आता पिक्कड पेपर्स म्हणजे काय, जे लोणचं बनवतो त्याच्यासाठी जे मिरच्या लागतात त्याला म्हणतात पिकल पेपर्स. पेक म्हणजे काय, आता बघा मिरच्याचे जे तुकडे असतात त्याचं त्यांना ढीग असा हातात घेतलाय. आणि पीटर पायपर कोण आहे, तो व्यक्ती आहे. त्यानं काय केलं, मिरच्याचे तुकडे हातात घेतले, एवढाच अर्थ त्याचा. त्यानंतर आईस्क्रीम यूस्क्रीम वी ऑल स्क्रीम फॉर आईस्क्रीम. आईस्क्रीम म्हणजे मी ओरडतो, यूस्क्रीम म्हणजे तुम्ही ओरडता, वी ऑल स्क्रीम म्हणजे आपण सर्वजण ओरडता. कायसाठी, आईस्क्रीम साठी. त्या पद्धतीने हे अर्थ आहे. ओके. तर आता हे पाहूया आपण वन बाय वन. तर पहिलं मी सांगणार आहे चारीचे चारी वाक्य. नाव लेट्स गेट स्टार्टेड. द फर्स्ट टंग ट्विस्टर इज she sells seashells by the seashore. She sells seashells by the seashore. She sells seashells by the seashore. Now second one, how much would woodchuck if a woodchuck could chuck wood? How much would woodchuck if a woodchuck could chuck wood? How much would woodchuck if a woodchuck could chuck wood? The third one, Peter Piper picked a peck of pickled peppers. Peter Piper picked a peck of pickled peppers. Peter Piper picked a peck of pickled peppers. Now last one, I scream, you scream, we all scream for ice cream. I scream, you scream, we all scream for ice cream. I scream, you scream, we all scream for. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पूर्णता कोचिंग क्लासेस. आज मी तुमच्यासाठी अतिशय मजेदार फनी टंग ट्विस्टर घेऊन आलेला आहे. टंग ट्विस्टर म्हणजे काय पहिलं जाणून घ्या. टंग ट्विस्टर म्हणजे वेगाने आणि स्पष्ट उच्चारात बोलणारी म्हणजे बोलायला लावणारी अशी वाक्य, मजेशीर वाक्य आहेत. तुम्ही बोर्डवर पाहू शकता. आता हे वाक्य कसे वाचायचे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. शी सेल्स बाय द सी शोर. आता ह्याला याच्यामध्ये काय, हे पहिलं पकडायचं. शी सेल्स काय होते, श आणि स